मनसेचे साईनाथ धुळे नागोठणे जिल्हा परिषद गणासाठी इच्छुक. साईनाथ धुळे हे मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार. धुळे यांना तरुणांचा मोठा पाठिंबा. नरेश भंडारी, नागोठणे, रोशन पदके. सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी नागोठणे येथील कार्यालयात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे दक्षिण रायगड जिल्हा सचिव अमोल पेनकर, तालुका महिला सेना अध्यक्ष दीपश्री गुरव घासे, रोहा तालुका उपाध्यक्ष किशोर कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झालेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांच्या नावाला नागोठणे जिल्हा परिषद गणासाठी मनसे सैनिकांनी पाठिंबा दर्शवला आहे. या बैठकीत येणाऱ्या निवडणुकीत साईनाथ धुळे हे मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार असून त्यांना तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्याचप्रमाणे पुढील निर्णय सर्वस्वी पक्षश्रेष्ठी घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माथाडी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष नरेश भंडारी यांनी काढले. या आढावा बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हा सचिव अमोल पेनकर यांच्यासह रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे, तालुका महिला सेना अध्यक्ष दीपश्री गुरव घासे, रोहा तालुका उपाध्यक्ष किशोर कापसे, विद्यार्थी सेनेचे प्रफुल्ल पाटील, माथाडी सेनेचे नरेश भंडारी, धाटाव विभाग अध्यक्ष महेश वाडकर, माजी तालुका उपाध्यक्ष गोरखनाथ पारंगे, वेलशेत शाखा अध्यक्ष रोशन बावकर, दीपक सोनवणे, प्रभाकर तांडेल, रुपेश मोहिते, अंकुश पाटील उपस्थित होते. आपल्यासोबत माथाडी कामगार सेनेचे विभाग अध्यक्ष नरेशजी भंडारी आहेत. नरेशजी, आज सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी जी आढावा बैठक संपन्न झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, त्यामध्ये साईनाथ धुळे यांचं नाव जे निश्चित करण्यात आलेलं आहे इच्छुक उमेदवार म्हणून, त्यामध्ये आपण काय सांगाल? आज जी बैठक झाली या बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे वरिष्ठ माननीय श्री अमोलदादा पेनकर, रायगड जिल्हा सचिव हे उपस्थित होते आणि जिल्ह्यातील तालुक्यातील बरेचसे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते किंवा नागोठण्यातले काही कार्यकर्ते होते. या कार्यकर्त्यांमध्ये एक साईनाथ धुळे यांच्यासमोर डिमांड ठेवण्यात आली की आपण जर या नागोठणे विभागामध्ये चांगलं सामाजिक कार्य करत असाल तर तुमच्यासारखा एक उमदा होतकरू तरुण या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून निवडणुकीला या ठिकाणी सामोरा गेला तर एक तरुणांसाठी किंवा नागरिकांसाठी एक चांगली गोष्ट या ठिकाणी असू शकते. तर या माध्यमातून मग सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दाखवला साईनाथ धुळे यांना आणि साईनाथ धुळे यांचं नाव निश्चित करण्यात आलं. वरिष्ठांना काय आपल्याला आदेश प्राप्त झाले आहेत? वरिष्ठांनी असं सांगितलं की आपण साईनाथ धुळे यांचं नाव सुचूया, परंतु सर्वस्व अधिकार जो काय आहे साईनाथ धुळे यांच्याबद्दलचे जे काय मत आहे ते वरिष्ठांनी सांगितल्यानंतर फायनल होणार. धन्यवाद. रायगड न्यूजसाठी रोशन. आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांच्या कार्यालयात आलो आहोत. साईनाथजी, नमस्कार. नमस्कार. आपली जी जिल्हा परिषद सोमवारी जी तुमची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवाराच्या हिशोबाने जी मिटिंग झाली, आढावा बैठक जी झाली तुमची कार्यकर्त्यांची, त्यावेळी आपलं नाव इच्छुक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर काय सांगाल आपण? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव अमोलदादा पेनकर यांच्या माध्यमातून सोमवारी आमची बैठक झाली. तर त्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्र सैनिक, आमचे पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी सर्व इच्छुक तिथे बसले होते. त्या मीटिंग मध्ये असं ठरवण्यात आलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढवावी. मग निवडणूक लढवावी तर कोणी लढवावी? तर सगळ्यांकडून माझं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे आणि माझ्यामुळे जर विभागामध्ये जर एखादा सक्षम उमेदवार जर मिळत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मी निवडणूक लढवायला पूर्ण ताकदीने इच्छुक आहे. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.